पूर्ण आपण पाहतो ग्रामपंचायत माई माजी सरपंच पूर्ण पूर्ण आपण पाहतो ग्रामपंचायत माई माजी सरपंच पूर्ण देखील आपण स्वागत सन्मान करतो आपल्या मुख्य न्यायाधीशवरती मुकेश दादांच्या शुभ हस्ते. हॅलो. चला सामना सुरुवात होत आहे. चेक हॅलो हॅलो. चला इथं आपण आता साई डोंगरपाडा त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच सुदर्शन कोटरपूर या दोन संघांमध्ये ही मॅच आपण पाहत आहेत. तर मॅचला सुरुवात होते. स्ट्राईकला आपण विरोला पाहतो. नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर नक्कीच अतुल ठाकरे. तर नक्कीच आपण पाहू शकाल एक पॅकर म्हणून त्याची निवड झाली. अतुल ठाकरे कामांचा ब्रँड पण पाहतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर नक्कीच इथून अमित आलाय. इथून एक चांगला चेंडू पहिली सुरुवात चांगली झाली. एकत्रित पाहिलं 5 षटकांचा सामना असणार आहे. हॅलो. तर इथं आपण पाहू शकाल अमित आलाय. यावेळेस गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला गेला. इथून मात्र उडवलाय जरूर चेंडूला परंतु क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. यावेळेस चुकी केली जाणार नाहीये. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर मात्र एक महत्वाची विकेट यावेळेस विराज काटेला परतावा लागेल बॅक टू दी पवेलियन. कारण सुरुवात चांगली झाली. कारण एकंदरीत आपण पाहिलं अमित मोरे हा एक चांगला गोलंदाज यामध्ये काही शंका नाही. कारण पहिल्या दिवशी ज्यावेळेस मॅच सेट होतं त्यावेळेस त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. आणि इथून तर मात्र महत्त्वाच्या मॅच आहेत. परंतु अगोदरच्या दिवसात आपण काय केलं त्यापेक्षा आज आपण काय करणार आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे या पटलावरती. आणि इथून तेच त्याने केलं. एक चांगली सुरुवात करून दिली गेली. पॉवर प्लेचं बंधन आहे. त्या बंधनामध्ये आपण पाहिलं पहिला चेंडू डॉट आला त्यानं थोडंसं प्रेशर कन्व्हर्ट केलं होतं. इथून आपण पाहिलं तर नक्कीच महत्त्वाची विकेट आपण पाहतो विराजला परतावा लागला बॅक टू दी पवेलियन. आणि त्याच्या जागेवर नुमान दाखल झालाय. जो आपण पाहिलं दुसरा पॅकर म्हणून ज्याला अलाउड केलं होतं या संघामध्ये तोच आकाश रिपट आपण पाहतो यावेळेस. कासर वडवलीमधून मात्र हा इथून मात्र बिलॉंग करतो आणि इथून मात्र या मैदानावरती आज दाखल झालाय. बघूया आज हे दोन्ही पॅकर मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कशा प्रकारची खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत चांगली सुरुवात केली गेली. कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आहे आणि इथून मात्र अप्रतिम एक गोलंदाजी अमित मोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कारण 2 चेंडू ज्या अनुषंगाने हाताळले गेले चर्चा केली जाणार आहे. कारण आता मात्र 2 महत्त्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पहिली मॅच जर आपण पाहिली तर नक्कीच माई मिठागर सी त्याच्या विपक्षामध्ये आपण विनस नवापाडा या संघाला पाहिलं. विदाऊट पॅकर मात्र त्यांनी काही खेळी साकारले गेले परंतु इथून मात्र अविजयी ठरलात. परंतु खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिला चेंडू डॉट आला आणि तदनंतर मात्र कमबॅक केला गेला. एक चांगला चेंडू हाताळलाय. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विराटचा परंतु यावेळेस त्याला परतावा लागला. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि त्यावर केलाय आक्रमण आणि इथून जर आपण पाहिलं एक चांगला फटका काही कमालीचा फटका आपण पाहतात. इथून आपण त्याला आकाश रिपाटच्या बॅट मधून आलाय. चेंडू वन बाउन्स क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार आणि त्या चौकार आणि धाव संख्येमध्ये भर. इथून पहिलं खातं खोललं गेलं कारण सुरुवातीला आपण पाहिला पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर मात्र कुठेतरी एक महत्वाची विकेट ही नोंदवली गेली आणि यावेळेस मात्र एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू त्यावरती आक्रमण केलं गेलं आणि मात्र इथून संघाचं खातं ओपन केलं गेलंय.
इथून आपण पाहिलं चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे इथून आणि या एकंदरीत आपण पाहिलं धावफलक 1 ने पुढे सरसावलं जातंय आणि जाऊन पोहोचलं. ते म्हणजे 5 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ केला आणि 4 चेंडूंमागे 5 धावा या परिपूर्ण केल्या गेल्या. हे 2 आपण बॅटर पाहतोय. एक बॅटर पाहिलं तर कामांवरून बिलॉंग करतोय अतुल ठाकरेला आपण पाहतोय. तर एक कासर वडवली. इथून मात्र आपण पाहिलं तर आकाश रिपट इथून हे 2 फलंदाज मात्र आज बॅकरच्या स्वरूपामध्ये भाई मिठागरच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज बेस्ट व्हर्सेस बेस्टची लढाई आहे. कारण पहिली मॅच जर आपण पाहिली तर नक्कीच माई मिठागर सी संघाने बाजी मारली आणि टॉप 4 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. इथूनही मात्र हे दोन्ही मातब्बर संघ आहेत. इथून कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे? सर्वांच्या नजरा मात्र आज पाहिलं तर हे चमचमणाऱ्या ट्रॉफीकडे लागल्या गेल्यात. कारण कोणाच्या हातामध्ये असणार आहे ही ट्रॉफी? यस, यावेळेस डेफिनेटली काय कमालीचा फटका. क्रिकेटचा ट्रेडमार्क यावेळेस मात्र अफलातून. इथून मात्र काय चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. आलाय षटकार. डीजे. काय क्लास फटका आपण पाहिला. अतुल ठाकरेच्या बॅटमधून आलाय. कामांचा ब्रँड ज्याला म्हटलं जातं. आज त्याच्या बॅटमधून तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जर आपण चेक केला आतापर्यंत जाऊन पोहोचलंय. 11 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. पहिले षटक प्रगती पथावरती आहे आणि नक्कीच सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम हाताळले होते. परंतु यावेळेस आक्रमण केलं गेलंय. ते म्हणजे अमित मोरेवरती. आज प्रेक्षक मंडळी या मॅचचा आवर्जून आनंद घेताना आपण पाहतोय. आज हे मैदान खचाखच भरलेलं पाहतोय आपण. त्यावेळेस हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न मिसफील्ड पाहायला मिळाले. यष्टिक्षक चुकी करतो. यस, यावेळेस डेफिनेटली चेंडू सीमारेषा पलीकडे माईच्या स्वरूपामध्ये हा आलाय चौकार आणि त्या चौकार आणि धाव संख्येमध्ये भर आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 15 धावा धावफलकावरती. इथून येईल पुढील गोलंदाज. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. इथे जर आपण पाहिलं तर नक्कीच इथून आपण पाहतोय युवराज डुकले यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहेत. हा एक पॅकर म्हणून याची निवड झाली मात्र ह्या संघामध्ये सुदर्शन गोटरपूर संघाकडे गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला चेंडू मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळालं आणि एक चांगली सुरुवात मात्र केली गेली कारण त्या अनुषंगाने आपण पाहिलं ना इथून मात्र पॅकर म्हणून माझी निवड केली गेली या संघामध्ये तर मला माझा 100% द्यावा लागेल आणि त्याच अनुषंगाने मात्र हा चेंडू त्याने हाताळला गेलाय. त्यावेळेस चांगला फटका इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल बघूया चेंडू सीमेरेषेलगत चाललाय चेंडूच्या मागे मात्र शतक सरसावते पण चेंडू त्याला बीट करून जातोय का बघूया इथून मात्र दोनदा परिपूर्ण तिसऱ्या धावेचा एक कॉल केला गेलाय सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केला गेला एकंदरीत आपण पाहिलं 3 धावा या इथून परिपूर्ण केल्या गेल्या आणि धावफलक 3 पुढे सरसावलं जाणार आहे जाऊन पोहोचलं ते म्हणजे आपण पाहिलं इथून तर 18 या आकड्यावरती 18 रन ऑन दी बोर्ड लागले जातात एक चांगली सुरुवात केली गेली. कारण सुरुवात अमित मोरेने चांगली केली होती. कारण पहिला चेंडू डॉट आणला होता. त्यानंतर मात्र विकेट महत्त्वाची मिळवली होती. कारण विराज काटेलाला परतावं लागलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं 2 पॅकर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि यावेळेस एक चांगलं स्कोरबोर्ड पाहायला मिळते. एकंदरीत चांगल्या धावा बनवण्याचा माणूस असेल कारण इथून पाहिले दोन्ही मातब्बर संघात बेस्ट व्हर्सेस बेस्टची लढाई आहे आणि आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण इथून पाहिलं आजची अंतिम रात्र आहे मुकेशदादा चषकाची आणि इथून आज सुपर 8 मध्ये जे संघ दाखल झाले त्या संघांमध्ये मात्र आज एकमेकांच्या विपक्षामध्ये चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. भाई मिठागरची संघाने मात्र आपलं काम केले कारण टॉप 4 मध्ये त्यांनी आपली जागा बनवली. स्लोवर चेंडू, फसवा चेंडू त्यावर केलाय आक्रमण. यस डेफिनेटली यावेळेस काय कमालीचा फटका अतुल ठाकरे याच्या बॅट मधून आलाय.
इथून आपण पाहिलं षटकार चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि नक्कीच अतुल ठाकरे म्हणतोय, की मला जर इथे बोलावलं गेलंय, जर माझी वर्णी या संघामध्ये लागले, तर मलाही माझा खेळ अचूकरीत्या दाखवावा लागणार आहे. कारण दोन्ही पॅकर आपण पाहतोय बेस्ट व्हर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. जर तूही बेस्ट असेल, तर मीही बेस्ट आहे आणि हे मला दाखवून द्यावं लागेल. कारण आज माझ्यावरती ज्या संघाने विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला मलाही पुरं पडावं लागणार आहे आणि तेच काम मला मैदानाच्या आतमध्ये करायचंय. आज सलग दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलाय. एक अप्रतिम कामगिरी करताना आपण पाहताय अतुल ठाकरेला मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचलं. 24 या आकड्यावरती 24 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यस, यावेळेस मात्र वेगावरती स्वार चांगला चेंडू हाताळला गेलाय. कमबॅक केला गेलाय. युवराज डुकले आपण पाहतोय कुठेतरी मात्र षटकाराला तज्ञानं चेंडूला थोडंसं वळवलं, बाहेर ठेवलाय चेंडूला. कारण ही खासियत आहे या गोलंदाजाची. कारण मी प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करू देणार नाहीये. कारण मलाही चांगले चेंडू हाताळता येतात आणि यावेळेस त्याने ते करून दाखवलंय. परंतु काही चांगला फटका होता. प्रेक्षकांचं मनोरंजन अतुल ठाकरेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यस, यावेळेस मात्र चांगला चेंडू खोलवाट क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. तो चेंडू यावेळेस हाताळला गेलाय आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर यावेळेस ब्लॉकमध्ये हा चेंडू होता. इथून चांगला चेंडू आलाय, कमबॅक केला गेला आणि षटकारानंतर कमबॅक कसं करावं, तर ते युवराज डुकले याच्याकडून आपल्याला शिकायला हवं. कारण ज्यानंतर षटकार आला, त्यानंतर कुठेतरी थांबवलं गेलं फलंदाजाला आणि यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात. येस, यावेळेस चांगला चेंडू इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झालाय. बघूया इथून मात्र चेंडू कार्पेटला रोल करतोय. चेंडू जाईल का सीमारेषा पलीकडे? येस, यावेळेस इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. आलाय चौकार 4. पोहोचलं. ते म्हणजे 28 या आकड्यावरती. 28 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक अमित मोरेने हाताळलं आणि त्यानंतर आपण पाहिलं 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर युवराज आला आणि युवराजनं इथून पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे धावफलक 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिला गडी बाद झाला. तो म्हणजे विराज काटेलाला परतावं लागलं. यावेळेस बघूया गोलंदाजी मार्कवरती. इथून आपण पाहिलं तर पुढचं षटक बघूया कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. नक्कीच यावेळेस आपण पाहिलं दुसरं षटक संपुष्ट झालंय. त्यानंतर तिसरं षटक मात्र यावेळेस सुरुवात होते. यावेळेस आपण पाहू शकाल अमित मोरे वैयक्तिक पाहिलं तर दुसरं षटक परंतु संघाकडून तिसरं षटक घेऊन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. आणि पहिल्या षटकात जर 15 धावा खर्च केल्या असतील परंतु यावेळेस मात्र या 6 चेंडू निर्णायक हाताळणार आहे का? आणि यावेळेस मात्र हे चेंडू कसे हाताळतोय हेही महत्वाचं. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर साई कृपा डोंगरपाडा संघामधून जो पॅकर 2 अलाउ केल्यात, एकीकडे पाहिलं अतुल ठाकरे आहे. कामांचा ब्रँड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर एकीकडे आकाश श्रीपटला पाहतो कासर वळवली म्हणून मात्र हा एक खेळाडू दाखल झालाय. आणि हे दोन्ही खेळाडू अप्रतिमरित्या काम करतात. कारण ज्या प्रकारे फटकेबाजी करतात मैदानाच्या आतमध्ये, स्कोरबोर्ड मात्र वेगाने पुढे सरसावलं जाते. 28 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि अमित मोरेला यावेळेस प्रमोट केलं गेलंय या तिसऱ्या षटकासाठी. यावेळेस चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर. समोरचे चेंडू वन बाउन्स इथून आपण पाहिलं तर नक्कीच युवराज डुकले चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत आपण पाहिलं इथून एक धाव परिपूर्ण झाली. धाव संख्येमध्ये भर आणि धावफलक एकीकडे पुढे सरसावलं गेलं. जाऊन पोहोचलंय 29 या आकड्यावरती. 29 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. यावेळेस आपण पाहिलं कुठेतरी मात्र धावा थांबवण्याचं काम करेल का अमित मोरे हे पाहायचंय. कारण पहिल्या षटकात त्याने 15 धावा खर्च केल्या गेल्यात. महत्त्वाची विकेट जरी मिळवली असली तरी परंतु 15 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर आपण पाहिलं यावेळेस पाहू शकाल आपण क्षेत्रक्षण थोडासा फेरबदल केला जातोय. कारण ह्या संघाचा मास्टर माइंड जर आपण पाहिलं तर तुषार बसवत आहे. ज्या अनुषंगाने तो क्षेत्ररक्षण लावतोय कारण त्याला माहिती आहे हा महत्त्वपूर्ण सामना आहे. इथून मात्र एक रन महत्त्वाची आहे. कारण मिसफील्ड करून चालणार नाही. एक छोटीशी चुकी आपल्याला या टुर्नामेंटमधून बाहेर काढू शकतं. हे त्यांना नक्कीच माहिती आहे. त्या अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जाते. मित मोरे याच्याकडे एक चांगला गोलंदाज आहे. यामध्ये काही शंका नाही. परंतु यावेळेस ती करावी लागणार आहे. डेफिनेटली चांगला चेंडू होता. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. परंतु यावेळेस चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहिलं यावेळेस क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालंय.
तो इथून एक धाव ही परिपूर्ण केली गेली. धाव संख्येमध्ये भर धावफलक एकीने पुढे सरसावलं जाणार आहे आणि जाऊन पोहोचलंय 30 या आकड्यावरती. 30 धावा हे आत्तापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं 2 चेंडू त्याने त्या पद्धतीने हाताळले गेले. फक्त 2 धावा खर्च करतोय आणि इथून षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा. त्यावेळेस बॅटची लीडिंग एज लागली गेलंय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र काही कमालीचा प्रयत्न होता. परंतु शरीरापासून थोडासा लांब राहिला. हातामध्ये हा चेंडू नक्कीच पडला होता. तितका काही जज करता आला नाही. कारण थोडासा लांब राहिलाय चेंडू. त्यावेळेस जीवदान मिळालंय. ते म्हणजे आपण पाहिलं तर आकाश रिपटला. कारण कुठेतरी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लीडिंग एज पाहायला मिळाली आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत एक धाव परिपूर्ण झाली. धाव संख्येमध्ये भर धावफलक एकीने पुढे सरसावलं 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. एकंदरीत आपण पाहिलं ना इथून त्याच्या बॅटमधून 2 अप्रतिम फटके पाहायला मिळाले. तोच अतुल ठाकरे यावेळेस स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अमित मोरेच्या विपक्षामध्ये यावेळेस मात्र हल्लाबोल केला जाणार आहे का? कारण आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात. 3 चेंडूंमागे फक्त 3 धावा ह्या त्यांनी खर्च केल्यात आणि यावेळेस जिम्मेदारी आहे. त्या जिम्मेदारीला पुरेपूर पार पडतोय. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका आहे. चांगला फटका चेंडू कार्पेटला रोखतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असेल का? परंतु नाही. यावेळेस मात्र थोडासा डेंजर एंडकडे होता. पुन्हा एकदा एक धाव परिपूर्ण झाली. धाव संख्येमध्ये भर आणि धावफलक एकने पुढे सरसावलं जाणार आहे. जाऊन पोहोचलं 32 आकड्यावरती. 32 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक गडी जरी बाद झाला तरी इथून आपण पाहिलं 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ही आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेऊन हळू का असून पण तो आता स्कोरबोर्ड पुढे सरकते आणि जिम्मेदारी घेऊन पुढे चालतायत. आणि तिसरं षटक प्रगती पथावरती अमित मोरेचं यावेळेस कौतुक करावं लागेल. कारण जर पहिल्या षटकात 15 धावा मी खर्च केल्या असतील ना, तर यावेळेस मला संधी मिळाली आणि इथून त्या संधीचं मी सोनं करेन आणि त्या अनुषंगाने मध्ये धावा खर्च करत नाहीये. चांगली चेंडू हाताळली जात आहेत. यास परंतु यावेळेस मोठा फटका उडावलाय जरूर. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. इथून मात्र चुकी केली जाणार नाही. एक महत्वाची विकेट आपण पाहिलं टॅकर म्हणून जो ऑल आउट झाला होता. आकाश रिपटला परतावं लागेल. बॅक टू दी पव्हिलियन गॉन. डीजे. आकाश रिपटच्या जागेवर जर आपण पाहिलं तर मयूर हेमाडे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ज्या विकेटच्या शोधामध्ये जर अमित मोरे होता ना, ती महत्वाची विकेट त्याने मिळवली. तर नक्कीच एक चांगला चेंडू हाताळला गेला. आतापर्यंत जर आपण पाहिलं 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती 32 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. येस, यावेळेस फटका फसलाय. फटका फसलाय. इथून मात्र पाहिलं तर एक महत्वाची विकेट पुन्हा एकदा मयूर हेमाडे याला परतावा लागेल. बॅक टू दी पव्हिलियन. या महत्वाच्या 2 विकेट्स आपण पाहिलं तर नक्कीच अमित मोरेने मिळवल्या. कारण यावेळेस संधी मिळाली होती. कारण पहिल्या षटकात जर मी 15 धावा खर्च केल्यात ना, तर यावेळेस मला जी संधी पुन्हा दिली गेली ना, त्या संधीचं मी सोनं करेन आणि त्या अनुषंगाने त्याची गोलंदाजी केली. फक्त 4 धावा खर्च करून 2 महत्वाच्या विकेट त्याने मिळवल्या. इथून षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. इथून येईल पुढील गोलंदाज, येईल पुढील फलंदाज. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. पाहतो माहीम आदिवासी खंडकरी शेतकरी सोसायटी लिमिटेड संस्थेचे चेअरमन दिलीपजी चिंबाटे साहेब त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण या आमच्या मुख्य डान्सवरती येऊन स्थानापन्न व्हायचा आणि आपण क्रीडा संकुल पाहता एक खरं तर आपण पाहिलं तर सोसायटीच्या मालकीचा त्या अनुषंगाने इथून पाहिलं तर खऱ्या अर्थानं याच आपल्या मुलांसाठी इथून ते ठेवल्या गेल्या क्रिकेट खेळण्यासाठी सातत्यानं आपण पाहतो ज्या ज्या वेळेस स्पर्धा आयोजित केल्या जातात ते वेळेस मात्र हे क्रीडा संकुल आपल्याला उपलब्ध केलं जातं. दोन दिलीप चिमाटे सरांना विनंती करेन की आपण या आमच्या मुख्य डॅश वरती इथून आपण पाहिलं नुमान दाखल झालाय. योगेश गडक आपण पाहतोय मयूरच्या जागेवरती.
यावेळेस उडवलाय काय कमालीचा फटका आहे. इथून आपण पाहिलं तर यावेळेस मात्र आपण पाहू शकतो अतुल ठाकरे हा थांबणार नाहीये. कारण आता सलगचा तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून पाहिलाय. काय कमालीचा फटका. यावेळेस मात्र संघाची जिम्मेदारी पुढे घेऊन चालतोय कारण त्या अनुषंगाने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कारण मला बोलवलंय माझी वर्णी जर आज या संघामध्ये लागली गेले आणि मला जर हे व्यासपीठ चांगलं मिळालंय त्याचा मी पुरेपूर फायदा घेईन. हेच दाखवतोय अतुल ठाकरे मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम कामन आपण पाहतोय यावेळेस माय मिठाकरचं हे मैदान हलवतोय. धावफलक वेगाने पुढे सरसावलं जाणार आहे. जाऊन पोहोचलं ते म्हणजे 38 या आकड्यावरती 38 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. इथून चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पहिलं धावफलक जाऊन पोहोचलंय. 38 या आकड्यावरती 38 धावा धावफलकावरती. आपण गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर हितेश यावेळेस दाखल झालाय आणि त्याला पहिल्या चेंडूवरती त्याच्यावरती हल्लाबोल केला गेलाय. आक्रमण केलं गेलं. यावेळेस काय कमालीचा फटका परंतु फटका फसलाय. इथून आपण पाहू शकाल यावेळेस क्षेत्ररक्षक आहे चुकी केली जाणार नाहीये. महत्वाची विकेट मिळवली गेली. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आल्यात. तोच अतुल ठाकरे यावेळेस परततोय तंबूच्या आसऱ्याला. इथून मात्र 2 महत्वाच्या ज्या विकेट्स होत्या एकीकडे पहिला अतुल ठाकरे आणि त्याच्यासोबत जर आपण पाहिलं आकाश रिपन होता. आज हे दोन्ही फलंदाज परतले गेले तंबूच्या आसऱ्याला. इथून आपण पाहिलं ना तर यावेळेस मात्र महत्वाची विकेट्स होती. ती मिळवली गेली हितेशनी. कारण पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असेल ना, तरी यावेळेस थोडासा मात्र चेंडू पुढे टाकला गेला. गुडघ्यांवरती मात्र हा चेंडू होता. थोडीशी हाईट दिली होती चेंडूला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु उंची जास्त गाठली गेली. आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर यावेळेस महत्वाची विकेट येते तंबूच्या असलेला. धावफलक जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत 38 या आकड्यावरती जाऊन विसावले गेले. एकंदरीत नुमान दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. धीरज गडकला पाहतो. आज 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे धीरज गडक आहे, तर एकीकडे योगेश गडक. आज हे 2 बंधू आज या मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या सोबतीनं मात्र खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. यावेळेस पहिल्या चेंडूवरती जरी आक्रमण केलं तरी यावेळेस पलटवार केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. कारण एक महत्वाची विकेट जी होती ना, ती मात्र तंबूच्या आसऱ्याला आली. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. त्यावेळेस स्लोवर चेंडू चांगला चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू हाताळला होता. याचा पुरेपूर फायदा घेणं महत्वाचं होतं. परंतु कुठेतरी स्लोवर चेंडू हाताळला गेलाय. फसवा चेंडू पाहिला आपण आणि त्या अनुषंगाने डॉट बॉल आलाय. कुठेतरी मात्र धावा बनवण्याचं काम असेल, परंतु त्यावेळेस आता मात्र बंधन लावलं जाणार आहे का? कारण जे धावफलक आपण पाहिलं वेगाने पुढे सरसावत होतं. त्या अनुषंगाने कुठेतरी स्टॉप दिला जाणार आहे. कारण महत्वाच्या विकेट्स मध्ये तंबूच्या आसऱ्याला आल्यात. यावेळेस स्लोवर चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता. चांगला चेंडू होता. परंतु यावेळेस त्या चेंडूचाही पुरेपूर फायदा घेताना लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव परिपूर्ण झाली. धाव संख्येमध्ये भर. धावफलक इकडे पुढे सरसावलं जाणार आहे आणि जाऊन पोहोचलंय 39 या आकड्यावरती. 39 धावा या धाव फलकावरती आपण पाहतायत. कारण कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच ज्या अनुषंगाने मात्र अतुल ठाकरे आणि आकाश रिपट खेळत होते असं वाटत होतं 60-65 पर्यंत हे टार्गेट जाणार आहे. परंतु यावेळेस मात्र ते विकेट महत्वाचे तंबूच्या आसऱ्याला येतात. यावेळेस नक्कीच थोड्या लांबून बॅट फिरवण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी. कारण ज्या वेळेस आपण पाहिलं हितेश गोलंदाजी मार्कवरती आला, त्यावरती पहिल्याच चेंडूवरती हल्लाबोल केला होता. त्या अनुषंगाने असं वाटलं की हे षटक थोडंसं महागडं ठरणार आहे. कारण इथून आक्रमण केलं जाणार आहे. परंतु त्यावेळेस त्याने मात्र आपण मला अतुल ठाकरेचा विकेट घेतला. त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं गेलंय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यावेळेस स्लोवर चेंडू हाताळला त्या अनुषंगाने हलक्या हाताने खेळला चेंडूला पळवला गेला. परंतु एक धाव ही परिपूर्ण केली गेली. धाव संख्येमध्ये भर. धावफलक एकने पुढे सरसावलं जाणार आहे आणि जाऊन पोहोचलं ते म्हणजे 40 या आकड्यावरती 40 धावा धावफलकावरती आपण पाहते. इथून पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीअखेरीस 40 धावा धावफलकावरती आपण 10च्या सरासरीने मात्र या धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक असेल बघूया. शेवटचे पुढचे 6 चेंडू हे कोणाच्या हातामध्ये सोपवले जाणार आहेत. इथून येईल गोलंदाज तोपर्यंत जाऊया डीजेकडे ऐकूया एक सुमधुर संगीत. जी आपण पाहिले ना, तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय प्रतीक शिंगडे. चला प्रतीक शिंगडे आपण या तर इथून आपण पाहतो माई आदिवासी खंडकरी शेतकरी सोसायटीचे चेअरमन आपण पाहतो दिलीपजी चिंबाडे साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करतो आपल्या मुख्य डायस वरती मुख्य मंचावरती त्यांना केल्या स्वागत सन्मान केला जाईल मुकेश दादांच्या शुभ हस्ते. मात्र इथून
माहीची उपदार शॉल आणि पूर्ण या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्याचा स्वागत सन्मान आपण करणार आहोत आपल्या मुख्य मंचावरती. आणि हे जे मैदान हे सोसायटीच्याच मालकीचं अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली गेली आणि ज्याच्या वेळेस सामने असतात स्पर्धा असतात खेळाडूंना सरावासाठी हे मैदान उपस्थित केलं जातं उपलब्ध केलं जातं त्याचं देखील मनापासून आभार असेल. हॅलो. जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये बरं धावफलक दोन्ही पुढे सरसावलं जातंय आणि जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 42 या आकड्यावरती. 42 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतायत. असे यावेळेस आपण पाहू शकाल इथूनच ते उद्ध्वस्त झाले. यावेळी चांगला चेंडू हाताळला गेला. कुठेतरी मात्र महत्त्वाची विकेट योगेश गडक याला परतावा लागेल बॅक टू पवेलियन. कारण ज्या संघाने मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत होता ना, त्या संघाने आपण पाहिलं कुठेतरी धावा मात्र थांबवण्याचं काम आहे आणि धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलं ते म्हणजे 42 या आकड्यावरती. एकंदरीत ज्यावेळेस आपण पाहिलं अतुल ठाकरे आणि आकाश श्रीपट मैदानाच्या आतमध्ये होता. धावफलक मात्र वेगाने पुढे सरसावत होतं. परंतु यावेळेस मात्र त्या महत्त्वाच्या विकेट तंबूच्या आसराला तदनंतर आपण पाहिलं कुठेतरी मात्र बंधन लावलं गेलंय, स्टॉप केलंय मात्र. परंतु इथून एक न्यूमान दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. रोहित मालीला आपण पाहतोय. याही खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. परंतु म्हणतात ना कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये तो खेळ करावा लागेल तुम्हाला. अगोदरच्या दिवसात तुम्ही काय केलं आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही काय करणार आहात हे जास्त महत्वाचं आहे. परंतु आता नजरा लागल्या गेल्या तुमच्याकडे. कारण एकंदरीत आपण पाहिलं जणू 4 चेंडू शेष आहेत. येणाऱ्या 4 चेंडूंमागे 1-2 चेंडूवरती आक्रमण केलं जाणार आहे का? कारण धावफलक 42 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. 50 ही पार केली जाणार आहे का हे महत्वाचं आहे. परंतु येणारे 4 चेंडू महत्वाचे असतील. शेवटचा आणि अंतिम षटक हाणामारीचं षटक आहे आणि इथून गोलंदाजी मार्गावरती आपण सिद्धेशला पाहतोय. त्यावेळेस फटका फसलाय. फटका फसला इथून मात्र आपण पाहू शकतो आता यष्टिरक्षकला आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची चुकी केली जाणार नाही. तुषारला आपण पाहतोय इथून मात्र महत्वाची विकेट पुन्हा एकदा पाहतो रोहित मालीला परतावा लागलाय. कुठेतरी जिम्मेदारी असेल संघाची, परंतु त्या जिम्मेदारीला पार पडणं महत्वाचं आहे. इथून जिम्मेदारी घेतली जात नाहीये. कुठेतरी मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न या शोधामध्ये आहेत आणि त्यात अनुषंगाने आपल्या महत्वाच्या विकेट्स त्या तंबूच्या आसऱ्याला येत आहेत. नोमान दाखल झालाय त्यांचे बंधू आपण पाहतोय. इथून रोशन माली यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचं आणि अंतिम षटक हे हाणामारीचं असतं. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं महत्वाचं असतं. परंतु पहिल्याच चेंडूवरती ज्यावेळेस 2 धावा खर्च झाला ना, तदनंतर मात्र कुठेतरी गोलंदाजांनी पलटवार केला आणि बॅक टू बॅक 2 महत्वाच्या विकेट तंबूच्या आसऱ्याला. अगोदर पाहिलं योगेश गडक परतला. तदनंतर आपण पाहिलं रोहित माली याला हे परतावं लागतंय. तो रोशन माली 9 मान दाखल झालाय. तर या अनुषंगाने बघूया 3 चेंडू अजूनही शेष आहेत. येणाऱ्या ह्या 3 चेंडूंमागे एखादा मोठा फटका पाहायला मिळणार आहे का? नसीब पार केली जाईल का? कारण आतापर्यंत धावफलक स्थिरावलं गेलं. ते म्हणजे 42 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुली आपण पाहिला इथून कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. परंतु इथून मी पाहिलं ना तर जोखीम घेऊन चालणार नाही कारण ज्या अनुषंगाने विकेट्स गेल्यात, इथून तुम्हाला रिव्हर्स अटेम्प्ट करून चालणार नाही. कारण सरळ बॅटने धावा जर येत असतील तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करणं हा मात्र इथून पाहिलं तर डॉट बॉल आलाय. एक चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि कुठेतरी मात्र धावा थांबवल्या गेल्या. येस, डेफिनेटली चांगला चेंडू. इथून मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. तो इथून बघूया पंचांकडे विकेटची दाद मागण्याचा प्रयत्न ते फेटाळून लावले गेले आणि बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट आल्यात आणि एकंदरीत पाहिलं जर पॅकर जे अलाव केले होते ना, साई कृपा डोंगरपडा संघामध्ये अतुल ठाकरे आणि आकाश शिरपट यांनी मात्र अचूकरित्या कामगिरी केली गेली. परंतु कुठेतरी तंबूच्या असला परतावा लागला. परंतु आता जिम्मेदारी आहे त्या खेळाडूंवरती, परंतु कुठेतरी त्या जिम्मेदारीला पार पडत नाहीये आणि यावेळेस मात्र टॅप केला गेलाय चेंडूला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण झाली. सिंगल डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न असेल. जस्ट डेफिनेटली चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि इथून तुषार बसवत चुकी करणार नाहीये. धावबादच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय आणि रोशन माली यालाही परतावा लागेल. इथून षटकाची झाली समाप्ती आणि 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला. ते म्हणजे 43 च्या आकड्यावरती 44 धावेचं आव्हान ठेवलं गेलं. सुरुवात चांगली झाली होती साई ग्रुपाची कारण ज्या अनुषंगाने मात्र ते 2 पॅकर खेळत होते मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर मात्र ते तंबूच्या आसऱ्यात त्यानंतर मात्र पलटवार केला गेला सुदर्शन गोंडरपूर संघाने. कारण काय कमालीची गोलंदाजी केली गेली. अमित मोरेचं कमबॅक हे चांगलं होतं आणि ज्या अनुषंगाने अमित मोरेने कमबॅक करून दिलं गेलं ना, ते शेवटच्या क्षणापर्यंत चालत राहिलं आणि त्याच्या पाऊलावरती पाऊल ठेवलं. एक अप्रतिम काम केलं गेलं. नेक्स्ट मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. ध्रुव 11 कल्लाले आणि त्याच्या विपक्षामध्ये पेनापट्टी. दोन्ही संघाचा कर्णधार मी आपणास विनंती करेन. चला आपण टॉससाठी या प्लीज.
ध्रुव 11 कल्लाळे आणि त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं ना, तर नक्कीच बेनापट्टी हे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सामना क्रमांक 3. आता इथून 44 धावेचं आव्हान ठेवलं गेलंय. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर नक्कीच 30 आणि 30 चेंडू 44 धावेचं आव्हान सुदर्शन गोठणपूर या संघासमोर असेल. नक्कीच ब्रेक इनिंगमध्ये नक्कीच आपण या टॉससाठी प्लीज विनंती असेल बेनापट्टी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय तर कल्लाली संघाचा कर्णधार मी आपणास विनंती करेन चला आपण टॉससाठी या प्लीज. थँक्यू. थँक्यू. इथून संदीपजी पाटील सर. इथून आपण टॉस करतो. ज्या ठिकाणी दोन्ही कर्णधार इथून सुपर 8 मधील सामना क्रमांक 3 आपल्या भेटीसाठी आला. ध्रुव 11 कल्लाळे विपक्षामध्ये आपण पाहतो. वसई बेनापट्टी इथून टॉस केला जाईल. दिलीप चिंबाडे सरांच्या शुभ हस्ते इथून दिलीप चिंबाडे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. त्या ठिकाणी सामना क्रमांक 3 आपण पाहतो. सोसायटीचे सभापती आपण पाहतो. शेख रबट साहेब ते देखील दाखल झाला. त्यांचे देखील शब्द सुनानं सरच्या हार्दिक हार्दिक स्वागत असेल या अंतिम रजनीमध्ये. या ठिकाणी आपण टॉस करतो. दिलीप चिंबाडे सरांच्या शुभ हस्ते इथून टॉस केला जातो. एका बाजूला ध्रुव 11 कल्लाळे तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतो म्हणजे वसई बेनावट्टी हा संघ पाहायला मिळतो. कॉल असेल इथून ध्रुव 11 कल्लाळे या संघाचा. इथून टॉस जिंकला बेनावट्टी संघानं. आपला काय निर्णय असेल? फल्डिंग करू आम्ही. एकंदरीत तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात. 5 षटकांचा सामना आयोजकांच्या माध्यमातून जी तुम्हाला संधी प्राप्त झाली होती 2 आयकॉन्स ऑल इंडिया आयकॉन आदिवासी समाजातील समाविष्ट करण्याची, तर कोणते 2 आयकॉन्स तुम्ही तुमच्या संघामध्ये समाविष्ट केलेत? प्रकाश तुंबडा आणि अविनाश वाघ. प्रकाश सुमणा आणि अविनाश वाघ हे 2 खेळाडू आहेत. एकंदरीत 5 षटकांचा सामना तुम्ही प्रथम तो निर्णय घेतला, तर समोरच्या संघाला त्या अनुषंगानं किती जणांपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 35 ते 40 मध्ये. एकंदरीत तुमची गोलंदाजी चांगली आहे. यंदाचा हंगाम तुम्ही गाजवला. 35 ते 40 ओव्हर रोखण्यामध्ये असे कोणते गोलंदाज असतील ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगले योगदान देणार आहेत? अ, अनिकेत आहे, अप्पिदा आहे, अविनाश आहे, राहुल आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. तर इथून प्रथम जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? 17 परंतु इथून मनविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करत असताना एकंदरीत किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? 50-60 पर्यंत पोहोचेल. आणि एकंदरीत असे कोणते 2 आयकॉन्स आहेत जे तुम्ही तुमच्या संघामध्ये ऍड केलेत? मुकेश आणि प्रतीक दुधडे. थँक्यू सो मच. इथून बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. इथून टॉस जिंकला बेनापट्टी संघानं आणि प्रथम स्वीकारा क्षेत्ररक्षण फलंदाजी करायची आहे ध्रुव 11 कल्लाळे या संघाला. तर दोयात ऑनगोइंग मॅच कडे त्या ठिकाणी जॉईन होतील पुन्हा एकदा संदीपजी पाटील सर. ओव्हर टू यू. हॅलो, हॅलो. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच 2 फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तुषार आणि हितेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर एकंदरीत जर आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती आपण यावेळेस पाहू शकाल विराज काटेला यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर त्याला पहिलं षटक प्रगती पथावरती असेल आणि 44 धावेचं आव्हान ठेवलं गेलंय. येणारे चेंडू जर आपण पाहिले 30 आणि 30 चेंडू 44 धावा. हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. बघूया दोन्ही संघांमध्ये कशा प्रकारे मात्र मॅच रंगली जाणार आहे. आणि एकत्रित पाहिलं तर आपण स्ट्राईकला तुषारला पाहतोय, स्ट्राईकला हितेशला पाहतोय ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि 3 महत्त्वाच्या विकेट्स त्याने मिळवल्या. एक अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस बघूया क्षेत्ररक्षण थोडासा फेरबदल केला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय आणि ते षटक जर आपण पाहिलं ना तर इथून विराज काटेच्या हातामध्ये सोपवलं गेले. तर एक मॅच बिग मॅच असेल. बेनापट्टी आणि त्याच्या विपक्षामध्ये ध्रुव 11 कल्लाळे या 2 संघांमध्ये असणार आहे. इथून आपण पाहिलं नक्कीच पहिला चेंडू खराब चेंडू वाईटचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येतोय. पाहताय तिथून पाहिलं तर सचिनजी कडिकले सर आणि चंद्रकांतजी निमला हे 2 पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र पंचांचा इशारा आलाय आणि यास अवांतर धावेने संघाचं खातं ओपन केलं गेलंय. कुठेतरी मात्र तुषार बसवसारखा एक नामवंत खेळाडू यावेळेस आपण पाहतो स्ट्राईकला आहे आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहिल्यात अनेक मैदानात त्यांनी गाजवल्यात. परंतु बघूया विराज काटेला कशा प्रकारे गोलंदाजी त्याच्या विपक्षामध्ये करणार आहे. यास डेफिनेटली यावेळेस मात्र खेळाडूवृत्ती कशी असावी तर ती तुषार बसवत सारखी असावी. कारण कुठेही पाहिलं तर पंचांचा डिसिजन न घेता मात्र थेट मैदानाच्या रस्ता त्यांनी पकडलाय आणि यावेळेस मात्र एक चांगली महत्वाची विकेट जी होती ना ती मिळाली. ती म्हणजे आपण पाहिलं इथून तर नक्कीच विराज काटेला महत्वाची विकेट होती.
तुषार बसवत ज्याने अनेक मैदानं गाजवल्यात. आज तोच मात्र यावेळेस आपण पाहू शकाल तंबूच्या आसनाला परतोय. थँक यू. रोमान दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अमित मोरे आपण पाहतोय. ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि फर्स्ट इनिंगमध्ये ज्याने कमबॅक करून दिले ना गोलंदाजीच्या माध्यमातून, तोच अमित मोरे यावेळेस दाखल झाला. का पहिल्या षटकात त्यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर त्यांनी जो पलटवार केला ना, तिथून मात्र धावफलक स्थिरावलं, थांबलं. कुठेतरी स्टॉप मिळाला त्या धावफलकाला आणि अचूकरित्या ते काम त्याने मैदानाच्या आतमध्ये केलं. एकीकडे गोलंदाजीची भूमिका, तर यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. वन डाउन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता यावेळेस मात्र बघूया कशा प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. धावफलक जर आपण चेक केलं, तर नक्कीच एक धावफलकावरती आपण पाहतोय. येस, डेफिनेटली यावेळेस उडवलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स मात्र सीमारेषा क्लिअर करणार आहे का? परंतु नाही, इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अतुल ठाकरेच्या माध्यमातून आणि एकंदरीतून पाहिलं तर नक्कीच या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं गेलं आणि या 2 धावा मात्र आपल्या खात्यामध्ये स्वतःचं आणि संघाचं खातं तर ओपन झालंयच, परंतु स्वतःच्या खात्यामध्ये सुद्धा 2 धावा त्याने ॲड केल्यात. इथून धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय विराज आपण पाहतोय. पहिला चेंडू जरी खराब आला, तरी यावेळेस चांगला चेंडू. परंतु इथून मात्र काही कमालीचा फटका. जैसी गेंद वैसी नसीहत आणि यावेळेस मात्र अमित मोरेच्या बॅटमधून आलाय चेंडू सीमारेषा पार चौकार 4. थँक यू. एक चिकाटी प्लेयर कसा असावा ना, तर तो अमित मोरेसारखा असावा. कारण ज्या वेळेस मी मॅच पाहिल्यात अमित मोरेच्या, जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, संपूर्ण संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेऊन चालतोय. मॅचमध्ये मात्र तो जिद्द लावतोय. प्रत्येक वेळेपर्यंत आपण शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करतोय तो. यावेळेस तू जर संघर्ष करत असेल, तर मीही संघर्ष करतोय, हे दाखवून दिलंय विराज काटीलानी. यावेळेस डॉट चेंडू आलाय, कारण कुठेतरी पलटवार केला गेला. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळलाय. चौकारानंतर कमबॅक केला गेला. पहिलं षटक आपण प्रगती पथावरती पाहतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून 2 चेंडू शेष असतील. स्लोवर फुलटो चेंडू आहे आणि त्याला सोडणार नाहीये. येस, डेफिनेटली मात्र हा चेंडू वन बाउन्स क्लिअर करतोय. इथून अमित मोरेच्या बॅटमधून आलाय दुसरा चौकार 4. आणि मैदानावरती तोच टिकतो जो संघर्ष करतो. आणि यावेळेस दोन्ही संघ संघर्ष करतायत, परंतु कोणाच्या हातामध्ये मात्र बघूया ही मॅच कोण जिंकणार आहे? कोण टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे? यास खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू हाताळला गेलाय. पंचांकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस ती फेटाळून लावली गेली. इथून मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. यावेळेस आपण पाहू शकाल डॉट बॉल आलाय आणि इथून षटकाची झाली समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे आपण पाहिलं तर 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीमागे 11 धावा धावफलकावरती आपण पाहत आहेत. कारण एकंदरीत पाहिलं 30 चेंडूंचा खेळ आहे. 30 चेंडूमागे 44 धाबेचं आव्हान ठेवलं गेलंय सुदर्शन गोठणपूर या संघासमोर. आता एकंदरीत पाहिलं हितेश आणि अमित मोरे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु आज आपण पाहिलं तर पहिलीच मॅच जी महत्त्वाची होती. तुषार बसवत थोडासा निराश असेल, कारण महत्त्वपूर्ण मॅच आहेत आणि या मॅचमध्ये मात्र मी कसा परतलो. परंतु कुठेतरी एक चांगला चेंडू हाताळलाय आणि एक खेळाडूवृत्ती कशी असावी ना, ते तुषार बसवतकडून शिकायला हवं. कारण ज्या अनुषंगाने त्याची मॅचची एज लागली, पंचांकडे त्यांनी पाहिलं सुद्धा नाही. थेट मैदानाच्या बाहेरचा रिश्ता. इथून आपण स्वागत सन्मानाकडे वळतो. त्या ठिकाणी इथून सोसायटीचे सभासद आपल्याला पाहायला मिळतात. विजयजी करबड साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करतो आपल्या मुख्य डॅश वरती. या मैदानासाठी देखील त्यांचा मोलाचं सहकार्य राहिल्या आस्था गायत असे विजयजी करबड आपण स्वागत सन्मान करतो मुकेश यांच्या शुभ हस्ते. आणि इथून एक या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत सन्मान होतो. थँक्यू सो मच.
ओव्हर टू यू संदेशजी पाटील सर. नक्कीच इथून पहिलं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतात यावेळेस मयूर हेमाडे आलाय. नक्कीच आपण पाहतोय आपल्या मुख्य टाईजवरती पाहुणे मंडळी जर आपण पाहतो उपस्थित झालं त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. तसे जे प्रेक्षक मंडळी मैदानात बाहेरून जी मॅचचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. लाईव्ह स्वरूपामध्ये जी प्रेक्षक मंडळी जोडली गेली त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. कारण महत्त्वाच्या मॅच आहेत आणि इथून मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. मयूर हेमाडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे आणि याही खेळाडूकडे चांगली क्षमता आहे. एक चांगला षटक त्याच्या माध्यमातून सुद्धा हाताळलं जाते. परंतु यावेळेस सुरुवात चांगली झाली. बघूया या षटकाचा एंड कसा होणार आहे. धावफलक स्थिरावण्याला जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकात पहिल्या षटकात धावा खर्च केला गेला म्हणजे युवराजने कुठेतरी 2 खराब चेंडू हाताळले आणि त्यावरती पाहिलं तर अमित मोरेने आक्रमण केलं. यावेळेस आपण पाहिलं तर कुठेतरी मात्र अपील करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून आपण पाहिलं तर एक धाव ही परिपूर्ण केली गेली. इथून चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि त्या अनुषंगाने एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण दोन्ही मातब्बर संघ आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं ना तर हा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक मंडळी मात्र आवर्जून आले. पण प्रेक्षकांचं मनोरंजन तेव्हाच होतं ज्यावेळेस आपण षटकार, चौकार मारतो. जी मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचते त्यावेळेस होतं प्रेक्षकांचं मनोरंजन. जेव्हा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातोय 1 बॉल 5 किंवा 1 बॉल 6, 1 बॉल 4 ची गरज असते किंवा 1 बॉल 1 ची गरज असते. तोच तो पैसा वसूल क्रिकेट आणि त्या मॅचमध्ये मात्र रंगत येतात आणि अशा मॅच प्रेक्षकांना खूप आवडतात. परंतु ही मॅच बघूया शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे का? यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपण मयूर हेमाडेला पाहतोय. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ केलाय. 2 चेंडूमध्ये एकच धाव त्यांनी खर्च केली. इथून आपण पाहिलं तर नक्कीच मिसफील्ड पाहायला मिळाली. इथून आपण पाहू शकाल सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. याचा इथून मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे. त्यावेळेस आलाय चौकार. नक्कीच इथून चुकी करून चालणार नाही कारण महत्त्वाची मॅच आहे आणि त्या मॅचमध्ये तर आपण एक-एक रन महत्त्वाची असणार आहे. इथून तुमची एक चुकी आणि थेट तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. कारण ज्या अनुषंगाने मात्र हे मॅच आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं ना तर कुठेतरी मायमिताकेची संघ हा एकदम शांत गतीने बदला असेल कारण कुठेतरी आपण टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. आपलं काम अचूकरित्या बजावलं गेलंय. आणि त्या अनुषंगाने मात्र ह्या मॅचचा बाहेर बसून मस्त आनंद घेत असतील. परंतु यावेळेस टॉप 4 मध्ये बघूया सुदर्शन कोटरपूर की साईकृपा डोंगरपाडा. यावेळेस चांगला फटका अमित मोरेने जिम्मेदारी घेतली आणि त्या जिम्मेदारीला पुरेपूर पार पडतोय कारण एक चांगला खेळ आतापर्यंत त्याच्याकडून पाहायला मिळाला. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. उडवलाय जरूर. फटका फसलाय. धीरज कडक आलाय चेंडूच्या खाली. यावेळेस आपण पाहिलं तर महत्वाची विकेट अमित मोरेला गॉन. आपण पाहतो इथून. तर बघूया सिद्धेश दाखल झाला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अमित मोरेला परतावं लागलं बॅक टू दी पव्हिलियन. एकंदरीत धावफलक आपण चेक केलं आतापर्यंत जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती 16 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. मग नेमाने गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ केलाय. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आला. अमित मोरेच्या बाळमधून आणि यानंतर पलटवार केला गेला. एक चांगला चेंडू हाताळला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. उंची जास्त गाठली गेली. धीरज गडक आला चेंडूच्या खाली आणि एक अचूकरित्या तो झेल त्याने टिपलाय. धुमान दाखल झाला सिद्धेशला आपण पाहतोय. मॅच ऑन आहे. बघूया मॅचमध्ये रंगत निर्माण होते का? इथून पाहायला चांगला चेंडू आहे. तितका चांगला फटका चेंडू कार्पेटला रोल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आपल्याला अतुल ठाकरेच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केलं, फेकेल तोपर्यंत एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर. धावफलक एकीकडे पुढे सरसावलं जाणार आहे. जाऊन पोहोचलं 17 या आकड्यावरती. 17 आणि खतरा. तर हा खतरा कोणाला असेल हेही आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच 5 चेंडूंचा खेळ केलाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे.
दुसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. यावेळेस बघूया कशा प्रकारे हा चेंडू हाताळला जाणार आहे. येस, यावेळेस आपण पाहिलं चांगला चेंडू क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस कुठलाही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची झाली सांगता, षटकाची झाली समाप्ती आणि इथून आपण पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीअखेरीस धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता मात्र येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर 18 आणि 18 चेंडू मागे जर पाहिलं तर विजयासाठी 27 धाब्याची गरज आहे. 18 चेंडू 27 धावा हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण एकंदरीत चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. इथून 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष आपण पाहतोय. एकीकडे सुदर्शन गोठणपूर संघ आहे, तर त्याच्या विपक्षामध्ये साई कृपा डोंगरपाडा. इथून येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मागे विजयासाठी 27 धाब्याची गरज आहे. येणारे 18 चेंडूंमागे 27 धावा निघतील का? हा महत्त्वाचा खेळ आपण पाहतोय. कारण इथून नक्कीच महत्त्वाच्या मॅच आहेत. कारण टॉप 8 मध्ये जे पोहोचलेले संघ आहेत, ते आज एकमेकांशी भिडतायत आणि त्या अनुषंगाने नक्कीच आज प्रेक्षक मंडळी आपण पाहू शकाल मैदानाच्या चारही बाजूने आवर्जून मात्र या मॅचचा आनंद घेतात. कारण आजच्या दिवसामध्ये पहिलं महत्त्वाच्या मॅच पाहण्यासाठी गर्दी जमले आणि नक्कीच ज्या वेळेस मॅच महत्त्वाची होते ना, त्या वेळेस चर्चेचा विषय बनतो. आणि नक्कीच चर्चा फक्त मैदानात मध्ये नाही, तर मैदानाच्या बाहेरही होते. कारण यावेळेस मात्र कुठेतरी कानमंत्र दिला गेलाय. बघूया कुठल्या अनुषंगाने मात्र हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. इथून गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोशन आलाय. रोशन मालीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती बोला प्रमोट केलं गेलं तिसऱ्या षटकामागे. आता पॉवर प्लेचं बंधन समाप्त झालं. इथून फील्ड अरेंज केली जाणार आहे 38 सर्कलच्या बाहेर आणि त्या अनुषंगाने बघूया कशा प्रकारची गोलंदाजी तो करणार आहे. नक्कीच आपण पाहू शकाल प्रतीक दुधडे यांचं आगमन झालंय. नक्कीच शब्दप्रमाणे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. प्लीज आपणही मुख्य टाईल्सवर स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती असेल आपल्याला आपण मुख्य मंचावरती या आणि इथून मात्र ह्या मॅचचा आपण आनंद घ्यायचा आहे. वळूया मैदानाच्या आतमध्ये. तर इथून रोशन माली आपण पाहू शकाल. तर प्रतीक दुधडी सर आपणास विनंती असेल आपण मुख्य स्टाईल्सवरती बसून या मॅचचा आपण आनंद घ्या प्लीज. यावेळेस मात्र फटका फसलाय, उडवलाय जरूर. विराज येतोय चेंडूच्या खाली. इथून मात्र चुकी केली. झेल मात्र हा धरती मातेला दान केला गेला. ही चुकी केली आणि चुकीला माफी नाही. म्हणूनच म्हटलं त्याच्या क्रिकेटच्या पटलावरती ज्या वेळेस आपण एखाद्या फलंदाजाचा झेल सांडतो ना, त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास दुगणा होतो आणि त्याच दुगण्या आत्मविश्वासाने तो मैदानाच्या आतमध्ये खेळत राहतो. तसंच आपण पाहू शकाल मुकेश माडा सर गुजरात वरून बिलॉंग करतात. हे इथे उपस्थित आहेत. आपलेही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. प्लीज आपण या मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा आणि इथून आपण या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. इथून आपण पहिला चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती जर 2 धावा आल्या तर तदनंतर आपण पाहिलं कुठेतरी पलटवार केला गेला रोशनच्या माध्यमातून आणि यावेळेस मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि नक्कीच अशी अपेक्षा असणार आहे की धाव चेंडू महत्त्वाचे असतील. त्यावेळेस हलक्यात आणि खेळला गेलाय. नक्कीच नो मान्स झोनमध्ये चेंडू पाहायला मिळतो. तितकं चांगलं क्षेत्रक्षण सिंगल डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न असेल का? परंतु नाही यावेळेस कॉलिंग केलं गेलं की कुठेतरी थांबवलं गेलंय. कारण इथून मात्र धावा येतील परंतु कुठेतरी स्टॉप द्यावा लागला आणि महत्त्वाच्या विकेट आहेत तर कुठेतरी थांबावं लागणार आहे. त्या अनुषंगाने पाहिलं एक चांगली गोलंदाजी करतोय. तो म्हणजे आपण पाहतोय रोशन माळीला. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळले. 3 चेंडूंमागे 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं होतं. तदनंतर मात्र आपण पाहिलं डॉट बॉल आला आणि यावेळेस सिंगल धाव पाहायला मिळाली. इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल पंचांकडे अपील केली गेली होती. परंतु इथून आपण पाहिलं यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय आणि प्रत्येक डॉट चेंडू तुमचं प्रेशर वाढवणार आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. ती म्हणजे आपण पाहिलं ना आता रोशन मालीच्या माध्यमातून. कारण 4 चेंडू आतापर्यंत त्याने ज्या पद्धतीने हाताळल्या गेल्यात, कुठेतरी महत्त्वाची भूमिका त्यांनी मात्र या मैदानामध्ये निभावली गेली. कारण एकंदरीत पाहिलं तर 18-28 ची गरज असताना आता धावफलक आपण पाहिलं तर येणारे चेंडू 14 आणि 14 चेंडू 24 ची गरज असणार आहे.
यस यावेळेस चांगला फटका आहे बघूया. इथून मात्र एक धाव परिपूर्ण झाली. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं जाईल का? यस यावेळेस येस नो करण्याचा प्रयत्न आहे. परंतु यावेळेस आपण पाहू शकाल या 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक 2 ने पुढे सरसावलं जाणार आहे आणि जाऊन पोहोचलं ते म्हणजे आपण पाहू शकाल इथून 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. आता येणारे चेंडू 13 आणि 13 चेंडू विजयासाठी 22 ची गरज आहे. 13-22 हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही चांगले संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं कुठेतरी एक चांगला खेळ, महत्त्वाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बोलूया इथून षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. बघूया आपण पाहतात तिसरं षटक प्रगती पथावरती. यावेळेस खराब चेंडू हाताळला गेलाय. बॅटच्या पुढ्यात मात्र हा चेंडू आणि तू पाहिलं तर त्यावर आक्रमण केलं गेलं. चेंडू सीमारेषा पलीकडे. इथून आला षटकार आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती मात्र हल्ला बोल केला गेला. धावफलक वेगाने पुढे सरसावला जाऊन पोहोचलं. ते म्हणजे 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. 3 षटकांची झाली समाप्ती. पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात पहिल्या 6 धावा खर्च केल्या आणि इथून आपण पाहिलं तर आता 11 धावा खर्च केल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 28 या आकड्यावरती. आता येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू मागे विजयासाठी जर आपण पाहिलं तर विजयासाठी 16 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. पुढील गोलंदाज बघूया गोलंदाज मार्कवरतीतून कोण येतोय. शेवटचा चेंडू हा निर्णायक होता आणि तोच शेवटचा चेंडू त्यावर आक्रमण केला गेला आणि एकंदरीत पाहिलं कुठेतरी मात्र हा जर षटकार लागला नसता तर मॅचमध्ये रंगत निर्माण असते. तर 12 चेंडूने 12 चेंडू मागे विजयासाठी 16 धावेची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमागे 16 धावा ह्या निघतील का हाही प्रश्न आहे. कारण एक चांगला गोलंदाज मयूर एमाडे आपण पाहतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि चौथं षटक इथून प्रगती पथावरती असणार आहे. यानंतरची मोठी मॅच पाहायला मिळेल. बिग बॅटल, बिग मॅच कारण बेनापट्टी आणि त्याच्या विपक्ष आले. ह्या 2 संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच बेनापट्टी संघामध्ये प्रकाश टुंबडा आणि अविनाश वाघ हे 2 कल्लालने टीममध्ये आपण पाहिलं तर मुकेश माडा आणि प्रतीक दोदडे हे 2 पॅकर म्हणून पाहायला मिळतील. नक्कीच या मॅचमध्ये रंगत निर्माण होणार आहे. कारण महत्त्वाचे मॅच असतील आणि तिथून मात्र महत्त्वाचे फलंदाज जे आलेत, आज त्यांच्या अपेक्षा आपण पाहिल्या पण इथून एक बिग बॅटल, बिग मॅच होणार आहे. कारण ज्या अनुषंगाने ते आज मैदानाच्या आतमध्ये खेळतील. आज प्रेक्षक मंडळी इथे जमा झाले. कारण एक चांगली मॅच पाहण्यासाठी आणि त्याच मॅच पाहायला मिळतील का? आता ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का बघूया. कारण 12 चेंडूमागे विजयासाठी 16 धावेची गरज आहे. इथून चांगला चेंडू हाताळला गेलाय. महत्त्वाचा चेंडू होता. कारण इथून मात्र मयूरला निर्णायक गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण जर 6 धावा खर्च केला तर येणारे चेंडू 6 आणि 6 म्हणजे 10 ची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं यावेळेस मात्र हे चेंडू महत्त्वाचे असतील. डॉट बॉल जास्त महत्त्वाचे असतील. कारण कुठेतरी हा चेंडू चांगला हाताळला गेला. एक चांगली सुरुवात झाली. कारण रोशन तिसरं षटक हाताळताना मात्र शेवटच्या चेंडूवरती त्यावरती आक्रमण केलं गेलं. असल्या 6 धावा वाचल्या असतील तर मॅचमध्ये अजूनही रंगत निर्माण असते. परंतु कुठेतरी मात्र एक चांगला फटका पाहायला मिळाला. आणि आता धावफलक आपण पाहिलं ना, तर येणारे 11 चेंडू आणि 11 मागे 16 ची गरज आहे. यावेळेस फटका फसलाय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच डेफिनेटली यावेळेस मात्र तेजस हेमाडे त्यांचे छोटे बंधू आपण पाहतोय. कुठल्या प्रकारे चुकी केली जाणार नाही. यावेळेस तो झेल टिपला गेला. आता 10 चेंडू आणि 16 ची गरज आहे. इथून बघूया नुमान दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं तर कुठेतरी मात्र युवराज डुकले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि आज युवराज डुकलेच्या माध्यमातून मात्र कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळणार आहे हा एक प्रश्न आहे. आज प्रेक्षक मंडळी आवर्जून मॅचचा आनंद घेते आणि या मॅचमध्ये रंगत निर्माण होते. कारण मयूरने ज्या प्रकारे 2 चेंडू हाताळले ना, आता मॅचमध्ये रंगत निर्माण झाले. एक रंग भरला गेला मयूरच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगाने पाहण्यासाठी मजा येणार आहे.
इथून आपण पाहिलं तर बाकीच यावेळेस बघूया नुमान दाखल झाला. चुकले आपण पूर्ण सतीश पाटील सर त्या ठिकाणी आपण स्वागत सन्मानाकडे वळतो. त्या ठिकाणी आपण पाहतो दोन माहीम गावचे माजी उपसरपंच त्या ठिकाणी रोहित दांडेल साहेब त्यांचं देखील आगमन झाला. जर केलेला शब्द सुधारणा अधिकारी स्वागत त्या सभेत आपण इथून पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत सन्मान आपण करतो. आपण स्वागत सन्मानाकडे वळतो. त्या ठिकाणी दोन आदिवासी एकता परिषदेच्या निमंत्रक आपण पाहतो. इथून दत्ताराम क्रबट सर ते देखील उपस्थित झालेत. आपले मुकेशदादांचे वडील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा आज वारसा त्यांनी पुढे चालवला खऱ्या अर्थानं समाजसेवेचा त्यांनी ते घेतलं. इथून या दत्ताराम क्रबट साहेब आपलं देखील स्वागत सन्मान च्या खेड्यास्वरती केला जाणारा मुकेश दादांच्या वडील पाहायला मिळतात. त्या ठिकाणी त्यांचं देखील स्वागत सन्मान आपण करतो. मुकेश दादांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील स्वागत सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातो. त्याचप्रमाणे माजी उपसरपंच माहीम ग्रामपंचायत रोहित दांडेल साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत सन्मान आपण करतोय आपल्या मुख्य मंचावरती मुकेश दादांच्या शुभ हस्ते. तून रोहित दांडेल साहेबांचा देखील आपण स्वागत सन्मान करतो आपल्या मुख्य मंचावरती. आणि क्षण चित्र मात्र आपण टिपतो त्या कॅमेरामध्ये एक अविस्मरणीय क्षण ते मात्र लाईव्ह स्वरूपामध्ये जे त्यांच्या सुद्धा एक गोड आठवण या स्पर्धेची. नक्कीच इथून पाहिलं तर कॅश पेज लावलं गेलंय. सचिन काटेले ह्याच्यावरती आपण पाहिलं तर अल्पेश ठाकरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारला आपल्याला ₹500 कॅश प्राइज आहे. तर नक्कीच आपल्यासाठी हे ऑफर लावली गेले अल्पेशजी ठाकरे सरांच्या माध्यमातून. तर नक्कीच या संधीचं सोनं करा. कारण प्रत्येक जितके षटकार आपण मारले प्रत्येक षटकारासाठी ₹500 कॅश प्राइज आपल्यासाठी लागू केले. नक्की चांगला चेंडू खोलबाट टप्प्याचा चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाणार आहे का बघा रोहित पुढे सरसावला एकच धाव पाहायला मिळेल तितका चांगला थ्रो आपण पाहतो यावेळेस केला गेलाय एक धाव परिपूर्ण. त्यानंतर आपण म्हणतो रिफाबाई क्षमत्रा घोटणपूर येथील सामाजिक कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील आपण पुष्पगुच्छ देऊन मुकेश दादांचे शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत सन्मान करतो आपल्या मुख्य मंचावरती. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू असेल हा चेंडू निर्णायक असणार आहे कारण येणारे चेंडू 7 आणि 7 चेंडू 15ची गरज आहे. तर इथून आपण पाहिलं तर येणारा हा शेवटचा चेंडू आहे या षटकातला हा निर्णायक असेल. हा चेंडूवरती आक्रमण केलं जाणार आहे का बघूया. कारण येणारे चेंडू आपण पाहिले 7 आणि 7 चेंडू मागे विजयासाठी जर आपण पाहिलं ना तर 15 धावेची गरज आहे. इथून आपण पाहिलं लाऊड अपील केले गेले. यस यावेळेस आपण पाहू शकाल इथून डॉट बॉल आलाय. आणि सचिन काटेले यांनी जर ही मॅच फिनिश केली ना
तर अभिजित चिंपाटे यांच्याकडून ₹1000 कॅश प्राइज आपल्यासाठी. नक्कीच आपण ही मॅच फिनिश केली तर आपल्यासाठी अभिजित चिंपाटे सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ₹1000 कॅश प्राइज झालंय आणि नक्कीच अल्पेशजी ठाकरे सरांनी आपल्यासाठी प्रत्येक षटकारासाठी ₹500 कॅश प्राइज लावलंय. आता स्पीकरने पण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मागे विजयासाठी 15 धाब्याची गरज. मॅच होती कुठे? आणून ठेवली कुठे? यावेळेस महत्त्वाची मॅच आपण पाहतोय. इथून शेवटचे 6 चेंडू निर्णायक असतील. येणाऱ्या 6 चेंडू हे महत्त्वाचे असतील आणि बघूया कोणत्या अनुषंगाने 6 चेंडू हाताळले जाणार आहेत. तर मात्र नक्कीच चर्चा केली गेली. कारण टीम मीटिंग घेतली गेली आणि विषय चर्चेचा आहे. कारण आता चर्चा करावीच लागणार होती. कारण इथून फक्त चर्चा मैदानामध्येच नाही, तर मैदानाच्या बाहेरही चर्चा चालू आहे. कारण येणारे 6 चेंडू आणि 9 धावा इथून 15 धावा निघतील का? हा विषय आहे. आणि इथून येणारे बघूया पुढील गोलंदाज मार्कवर पण यावेळेस पाहू शकाल अतुल ठाकरे, मॅन फ्रॉम कामन. आज तो दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. ह्या टीममध्ये मात्र त्याची वर्णी लागली गेली साई कृपा डोंगरपाडा या संघामध्ये. इथून युवा उद्योजक आपण पाहतो संतोष कलिंगडे, प्रोप्रायटर अचित फॅब्रिकेशनचे, त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करतो आपल्या मुख्य मंचावरती. त्याचप्रमाणे इथून माहीम ग्रामपंचायतच्या विद्यमान आपण सरपंच प्रीती पाटील मॅडम या देखील उपस्थित झाल्या. त्यांचं देखील स्वागत सन्मान आपण मुकेशच्या शुभ हस्ते करतो. त्या समवेत अरुण पाटील सर हे देखील उपस्थित झालेत. माझे उपसरपंच पाहायला मिळतात. ग्रामपंचायत माहीम यांचं देखील आपण या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती पूर्ण मुकेशांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान करणार आहोत. या ठिकाणी या स्पर्धेची गोड आठवण जे मात्र सन्मान चिन्ह ते देऊ त्याचं देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत. तसंच नक्कीच आपण पाहू शकाल विशाल गरुडे सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी ₹200 ही कॅश प्राइज झालेला आहे. तर बघूया. फक्त घोटाळून पूर्व संघाच्या खेळाडूंसाठी आहेत. तर इथून मात्र आता एकदा परिपूर्ण केली गेली. एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. पाहतोय गोलंदाजी मार्कवरती यावेळेस अतुल ठाकरेला एक चांगला चेंडू हाताळला. यावेळेस मात्र नक्कीच कुठेतरी धावपळीच्या स्वरूपामध्ये गडी बाद झाला असता, परंतु प्रॉपर फेकी झाली नाही. इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस मात्र काय कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. काय कमालीचा कमबॅक केला गेलाय. इथून मात्र पाहिलं तर अतुल ठाकरेचं कौतुक करावं लागणार आहे. कारण आज कामांवरून इथे खेळायला आलाय आणि ज्या अनुषंगाने वर्णी लागली गेली या संघामध्ये त्यांनी त्याचा 100% दिलाय. कारण ज्या अनुषंगाने तो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून 3 षटकार, एक चौकार पाहायला त्यावेळेस फलंदाजीसाठी आला होता आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवर त्याला अचूकरित्या आपली कामगिरी बजावतोय. पहिल्या चेंडूवर सुद्धा गडी बाद करण्याची मात्र क्षमता त्यांनी दाखवून दिली होती, परंतु कुठेतरी प्रॉपर फेकी झाली नव्हती. आणि यावेळेस पण पाहिलं तर नक्कीच एक चांगला चेंडू आणि गडी बाद झालाय. इथून बघूया अनुमान कोण दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. रोनकला आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि आता जर एकंदरीत आपण पाहिलं ना तर धावफलक आपण पाहू शकाल. इथून मात्र येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडू मागे 14 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 14 धावा. आता एक चेंडू महत्वाचा असेल. येणारे एका चेंडूवर तर चांगला चेंडू हाताळणं महत्वाचं असेल, परंतु 4 चेंडूत 14 धावा या निघतील का हा प्रश्न आहे. परंतु एकीकडे बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आपण पाहतोय. आज ज्या अनुषंगाने मात्र हा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय अतुल ठाकरे पाहतायत. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. तर अल्पेशजी ठाकरे सरांनी नक्कीच सचिन काटेला सरांसाठी प्रत्येक षटकासाठी ₹500 कॅश प्राइज लावलंय. तसंच आपण पाहू शकला म्हणजे चिंबांडे सरांनी सुद्धा ह्या मॅच जर जिंकवली सचिन काटे सरांनी तर यांच्यासाठी ₹100 कॅश प्राइज लावलं होतं.
आणि इथून आपण पाहिलं तर एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस एसटी उद्ध्वस्त. काय कमालीची गोलंदाजी. यस वेगावरती स्वार आणि इथून मात्र एसटी उद्ध्वस्त केली गेली. त्यावेळेस पाहिलं तर एक कमालीचा चेंडू हाताळला गेला आणि तिथून आपण पाहिलं रोनकलाही परतावा लागेल. बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन डीजे. डीजे थँक यू. इथून जर आपण पाहिलं ना तर यावेळेस रोमान दाखल झालाय. हर्षदला आपण पाहतोय. इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. येणारे आता 3 चेंडू असतील. 3 चेंडू मागे विजयासाठी. इथून आपण पाहिलं हर्षद दाखल झाला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 14 धावेची गरज आहे. सामना होता कुठे आणून ठेवला कुठे. कारण मयूरचंही कौतुक करावं लागेल. कारण ज्या अनुषंगाने मयूरने गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र इथपर्यंत पोहोचवलंय. दोन्ही षटकं त्याने अचूकरित्या हाताळली. एकंदरीत पाहिलं पहिल्या षटकात त्याने पहिला तर 6 धावा खर्च केल्या. तदनंतर त्याने फक्त 1च धाव खर्च केली. म्हणजे 12 चेंडू मागे फक्त त्याने 7 धावा खर्च केल्या. आणि नक्कीच त्याचमुळे मात्र हा संघ आता इथपर्यंत पोहोचलाय. इथून मात्र मी ज्या अनुषंगाने म्हणतो शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल का? यस डेफिनेटली मात्र यावेळेस जाणार आहे. इथून चांगला चेंडू. काय कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अतुल ठाकरेच्या माध्यमातून. जाडू शेंगाडे भन्नाट वेग आहे. अचूक लाईन सेन त्याने मेंटेन केली गेली आणि वेगावर स्वार आहे मात्र हा गोलंदाज. आता येणारे चेंडू असतील 2 आणि 2 चेंडू मागे 14 धावेची. जवळ-जवळ जर आपण पाहिलं ना, तर गोठणपूर संघ कुठेतरी बॅकफूटला जाताना दिसतोय. परंतु बोलतात ना, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधीही बदलतो. आता 2 चेंडू 14 धावा. यावेळेस चांगला फटका आहे. इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस एक धाव परिपूर्ण झाली का बघूया. इथून मात्र आपण पाहू शकाल आणि यस इथून धाव संख्या इकडे पुढे सरसावली जाणार. आता 1 चेंडू आणि 13 ची गरज आहे. 1 चेंडू आणि 13 धावा जवळ-जवळ आपण पाहिलं तर ह्या मॅच वरती आपली पकड बनवली साई कृपा डोंगरपाडा संघाने. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. विनंती असेल स्पीड अप करा थोडंसं. इथून चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. यस अप्रतिम खेळी साकारली अतुल ठाकरेच्या माध्यमातून मॅन